यांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन लागतंय, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. माझं पण भाग्य आहे की महास्वामीजींचं दर्शन घेण्याचा योग मला आपल्या सर्व गावकऱ्यांच्या मुळे आला. मी स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांना विनंती करतो की त्यांचे आशीर्वाद जत तालुक्यातील सर्व जनतेवरती असावेत. जत तालुक्यातील सर्व जनतेच्या पाठीमागे आपले आशीर्वाद असल्याच्या नंतर लोकांना 12 हातीचं बळ येईल आणि तीच विनंती मी स्वामीजींच्या चरणी करतो. खरं तर आपला देश हा जगामध्ये वेगळा आहे. आज सलग 30 दिवस प्रवचन ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येनं महिला भगिनी येणं, गावातली तरुण मंडळी, वडीलधारी मंडळी, युवा मित्र येणं हे फक्त भारतातच घडू शकतं, दुसरीकडे कुठंच घडू शकत नाही. ही क्षमता, ही ताकद ही आपल्या परंपरांमध्ये आहे. आपले ऋषी मुनी यांच्याबद्दलचा इतिहास जगातल्या अनेक राष्ट्रातल्या लोकांना तो आपुलकीचा वाटतो. आपल्या सर्वांची श्रद्धा, निष्ठा, विश्वास असल्या कारणानच असे 30 दिवसाचे कार्यक्रम जत तालुक्यामध्ये गावागावामध्ये होत आहेत. आणि हेच कार्यक्रम आपल्याला एक चांगली नवी दिशा देतील. आपल्यामध्ये एकत्रितपणाची भावना कायम ठेवण्याचं मोठं काम हे महास्वामीजींच्या माध्यमातून होत आहे. आणि आपल्या सर्वांच्यासाठी, गावकऱ्यांच्यासाठी, तालुक्यासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे. आणि याशिवाय आपलं कल्याण होणं शक्य नाही. आता मी आटपाडीचा आहे, तिकडे इतकं महास्वामीजींचं संवर्धन असतो, परंतु जत मध्ये मी आल्याच्या पासून बघतोय की प्रत्येक गावामध्ये काही ना काही अशी विधायक कामं सुरू आहेत. आणि वेगवेगळ्या माध्यमातून, महास्वामीजींच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं, यासाठी खूप चांगलं काम तालुक्यामध्ये होत आहे. तर मी स्वामीजींना इतका शब्द देतो, मला या गावकऱ्यांचं खूप चांगला आशीर्वाद आहे आणि इथं एक चांगलं मंगल कार्यालय करावं अशी गावकऱ्यांची मागणी आहे. आणि त्यांनी 50 लाख रुपयाच्या फंडाची मागणी केली. तर मी आता तुम्हाला 25 लाख रुपये आता उपलब्ध करून देतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये 25 लाख रुपयाचा फंड उपलब्ध करून देतो की जेणेकरून गावातील सर्व लोकांना त्या गोष्टीचा लाभ होईल. एवढंच या निमित्तानं बोलतो. स्वामीजींच्या चरणी परत एकदा नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद आम्हाला असावे. ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಸೌಭಾಗ್ಯ ಇವತ್ತು 50 ಲಕ್ಷ ಬೇಡಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಮೊದಲ ಹಂತದಲ್ಲಿ त्यांनी भगवद्गीता, जवळपास 300 भगवद्गीता हे आपल्या सर्वांना वाटप करण्याचा एक क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं अभिनंदन करतो की आत्ताच्या काळामध्ये असा प्रसंग होणं हे खरं तर अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यांनी तो निर्णय घेतला आणि मला निमंत्रण द्यायला चेअरमन साहेब ते गावातील सगळी मंडळी आले होते. आणि तेव्हा हे बोलले की मी भगवद्गीतेचं वाटप करणार आहे आणि गावात मी प्रसादाचं नियोजन ठेवलंय. त्याबद्दल मी त्यांनाही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.